नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील वाचन कौशल्यामधील जी अध्ययन क्षमता आहे, अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे वाचतो. ही अध्ययन क्षमता आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये विकसित करायची आहे. या अध्ययन क्षमतेअंतर्गत विविध स्तर आहेत. त्यातील जे विद्यार्थी अध्ययन स्तर क्रमांक 8व्या स्तरामध्ये विद्यार्थी परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे योग्य विरामचिन्हासह आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचत आहे, इथपर्यंत निपुण झालेले आहेत. आता मात्र त्यांना आपल्याला त्या पुढील अध्ययन स्तर म्हणजेच अध्ययन स्तर 9 मध्ये निपुण करायचंय. अशा विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून आपण कसं मार्गदर्शन करायचं किंवा त्याकरता आपल्याला कोणकोणत्या पूरक अध्ययन कृती घेता येतील याविषयी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर आपला अध्ययन स्तर 9 असा आहे की परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो. शिक्षक मित्रांनो, प्रथमतः आपण या स्तरामध्ये मुलांना काय येणं अपेक्षित आहे, या स्तराचा निश्चित अर्थ काय होतोय हे समजून घेऊया. 9व्या स्तरामध्ये विद्यार्थ्याला त्यांच्या परिचित मजकूर म्हणजे त्याच्या परिचयातील परिस्थिती, घटना अथवा त्यांनी पाहिलेले माहीत असलेल्या बाबींवर आधारित सोपे शब्द असलेला मजकूर असावा. त्यामध्ये केवळ 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य असावेत, जे त्यांना वाचन करता येणं अपेक्षित आहे. म्हणजेच या लहान वाक्यामध्ये 3 ते 5 सोपे शब्द असावे, जसे की पेन छान आहे, पुस्तक वाचायला आवडते, अशा वाक्याचं वाचन करता येणं अपेक्षित आहे. आता यासाठी आपण या व्हिडिओमध्ये या संदर्भात एक कृती समजून घेऊया. या कृतीचं नाव आहे चित्र बघा वाक्य जुळवा. या कृतीमध्ये आपण विद्यार्थ्यांना चित्र दाखवून त्यांचे वाचन कौशल्य विकसित करू शकतो. या कृतीसाठी आपण काही ओळखीची चित्र, उदाहरणार्थ पेन, पुस्तक, गाय, माकड अशा प्रकारची परिचित चित्र आणि 3 ते 5 सोप्या शब्दांचं वाक्य लिहिलेलं या कृतीसाठी आपल्याला पट्ट्या वापरून त्यांचं वाचन कौशल्य विकसित आपण करायचंय. या कृतीसाठी प्रथम आपण मुलांना चित्रे दाखवून त्या चित्रांची ओळख करून द्यायची, जेणेकरून त्यांना पुढील वाक्य समजायला सोपे जाईल. त्यानंतर त्याच चित्राचे नाव असलेलं कार्ड वापरून आपण त्यांचा वाचनाचा अधिकाधिक सराव घेऊ शकतो. या कृतीतून मुलांना लहान वाक्य सहज वाचता येतील. चित्रामुळे विद्यार्थ्यांना अर्थ समजण्यास मदत होईल. या स्तराचा अधिक सराव आपले उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत आपण वर्गात घेऊ शकतो. आता ही कृती कशी घ्यायची ते प्रत्यक्षातच बघूया. चला तर मग विद्यार्थ्यांसोबत आपण ही कृती करूया. आपल्याला आता वाचनाचा अधिकाधिक सराव करायचा आहे की नाही, आपल्याला छान वाचता यायला पाहिजे. आज आपण वाचनासाठी एक छान खेळ खेळणार आहेत. खेळाचं नाव काय आहे? चित्र पहा वाक्य जोडा. काय चित्र वाक्य जोडा. खेळणार ना हा खेळ? हे पहा, मी तुमच्या पुढे काही चित्र मांडलेली आहेत, काही वाक्यपट्ट्या आहेत. अगोदर मी तुम्हाला चित्र दाखवते, मला त्या चित्राचं काय नाव आहे किंवा चित्र कशाचं आहे ते सांगायचं. हे कसलं चित्र आहे? रामफळ. आता मला या रामफळापासून एक वाक्य बनवायचंय. काय वाक्य बनवता येईल बरं आपल्याला? मला रामू आवडते. रामफळ मला खूप आवडते. मग कुठे आहे ते वाक्य? हे बाई ते सापडलं. हा, मग वाक्य काय तयार झालं? हे बाई ते मांडायचं आपण. रामफळ मला खूप आवडते. आता तुम्हाला नवीन वाक्य बनवता येतील, व्यवस्थित बनवता येतील. हा, छान. हा, आयुष तू सांग काय वाक्य तयार झालंय? रामफळ मला खूप आवडते. छान. आयुषसाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. तुम्हाला दुसरं चित्र दाखवते, तुम्हाला वाक्य तयार करायचंय. कसलं चित्र आहे? चिमणी. हा, या चिमणी पासून कोण वाक्य तयार करतंय? व्हेरी गुड. ही बनवल. आरोही वाक्य बनव. चिमणी दाणे टिपत आहे. छान, व्हेरी गुड. हे चित्र कसलं आहे? विमान. कोण बनवतंय या विमानापासून वाक्य? हा, स्नेहल बनवल. आता थांबा, स्नेहलला मी विमान हे चित्र दिलंय. स्नेहल विमानापासून वाक्य बनव. विमान आकाशात उंच उडत आहे. व्हेरी गुड. स्नेहलसाठी टाळ्या. आता पुढचं चित्र मी सांगते. हा, कुठलं चित्र आहे? कारलं. या कारल्यापासून वाक्य वैष्णवी तू बनवशील? हो, चला आता वैष्णवी बनवला कारल्यापासून वाक्य. चल शोध याच्यात वाक्य. तयार झालं वाक्य तुझं? वाच आता ते वाक्य. कारले कडू आहे. छान, वैष्णवीसाठी टाळ्या.
विद्यार्थी मित्रांनो, हे चित्र आणि हे वाक्य कार्ड यापासून तुम्हाला आता नवीन नवीन वाक्य बनवता येत आहेत, वाचता पण येत आहेत. आयुष, लक्ष दे. आपण आता घरी काय करायचं, वेगवेगळी चित्र तुम्ही शोधायची आणि त्यापासून वाक्य तयार करायची. जमेल ना तुम्हाला सगळ्यांना? आत्ता आपण आपल्या विद्यार्थ्यांसोबत जी कृती घेतली तशाच प्रकारच्या समांतर कृती आपण वाचनाच्या अधिक सरावासाठी घेऊ शकतात. अशा कृतींचा आपण वारंवार सराव करून घेतला तर निश्चितच आपले विद्यार्थी वाचनाच्या या 9व्या स्तरामध्ये निपुण होतील. यानंतर आपण 9व्या अध्ययन स्तराच्या सरावासाठी अजून कोणत्या कोणत्या कृती घेता येतील हे पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या कृतीच्या सरावासाठी सर्व शिक्षक मित्रांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.